आपण आता आहोत वडस धरणावर. आपण पाठीमागे पाहतोय वडस धरण तुडुंब भरलेलं आहे. 61% वडस धरणामध्ये पाण्याचा साठा. आपण माझ्या खालच्या बाजूला पाहतोय नदी पात्रामध्ये 5000 क्युसेस वेगाने नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे. त्याचबरोबर 3000 क्युसेस वेगाने कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलेलं आहे. यंदाच्या वर्षी गेल्या 4 दिवसापासून जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होतोय. आज दुपारनंतर काही प्रमाणात पाऊस उघडल्यामुळे नदी पात्रामध्ये पाणी सोडण्याची वेगाची मर्यादा बहुता वाढणार नाही, परंतु रात्रीच्या वेळेला जर पाऊस वाढला तर कदाचित पाण्याच्या वेगाची मर्यादा वाढू शकते. नदी पात्राच्या कडेला राहत असलेल्या लोकांनी सतर्क राहायचं आहे. कुठल्याही व्यक्तीनं नदी पात्रामध्ये न उतरता पाण्यातून इकडून तिकडे जाण्याचं धाडस करू नये. त्याचबरोबर नदीला पुराची परिस्थिती झालेली आहे. पुराची मजा घ्यायला जात असताना धोका होणार नाही याबाबतची काळजी घ्या. आता वडस धरणामध्ये प्रत्यक्षात किती टक्के साठा आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत वडस धरणाचे शाखा अभियंता आहेत. सर, काय सांगाल, आज वडस धरणामध्ये प्रत्यक्षात पाण्याचा साठा किती आहे? आज दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या वडस धरणामध्ये 61% पाणीसाठा उपलब्ध आहे. सर, आत्ताच्या 4 वाजताच्या रिपोर्टनुसार वरती पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे आपण जेवढा इन्फ्लो आपल्या धरणामध्ये येतो ॲज इट इज आपण 5000 स्पिलवेवरनं आणि 300 क्युसेक्स आपण कॅनल आउटलेटनी खाली सोडत आहोत. असाच जर पाऊस कमी झाला तर धरणामधून पाण्याचा साठा आपण अजून वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपण अजून कमी करू, किंवा जर रात्रीतून पाऊस वाढला तर आपण कदाचित आणखी पाणी खाली जास्त सोडू. धरणावर कशा प्रकारची काळजी घेतली जाते? इथं अनेक वेळेला पर्यटक येतात, धरणावर येतात किंवा धरणाच्या बाजूला धरणाच्या कडेला येतात. धोका होऊ शकतो. तुम्ही पर्यटकांना काय आवाहन करा? पर्यटकांना एवढंच सांगणं आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि अतिवृष्टीचा इशारा आपल्याला हवामान विभागाने दिलेला आहे. तर आम्ही जलसंपदा विभागाच्या वतीने आपल्या सर्वांना अशी विनंती करू, गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा. विनाकारण धरण क्षेत्राच्या किंवा नदीपात्राच्या आजूबाजूला फिरू नका. आमचं एवढंच सांगणं आहे, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. निश्चित हवामान खात्याने पावसाचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता व्यक्त केल्याने कोणीही कामाशिवाय बाहेर पडू नका. नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा वेग वाढू शकतो. सध्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस कमी असल्यामुळे कदाचित पाण्याचा वेग एवढा असू शकतो किंवा कमी केला जाऊ शकतो, परंतु रात्रीच्या वेळेस जर पाऊस वाढला तर पाण्याचा वेग अधिक होऊ शकतो. कोणीही नदी पात्राच्या कडेला फिरू नये. नदी पात्रामधून इकडून तिकडे जाण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासनाला सहकार्य करा अशीच आपली तुम्हाला विनंती आहे, आवाहन आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, वडस.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.